हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या सोमवार 5 जानेवारीच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत। सरकारने जो प्लॅन बनवलाय की कान्हाच्या वाढदिवशी त्याला सगळ्यात मोठा धक्का द्यायचा आणि त्याला तुरुंगात डांबायचं, म्हणजे सरकारने दाभाडे मावशीचा खून करायचं ठरवलंय। हा संपूर्ण आरोप कान्हावर लावायचा आणि मग कान्हाला जेलमध्ये पाठवायचं, म्हणजे सखी एकाकी पडणार आणि पुन्हा एकदा सरकारच्या बंगल्यावर येणार। हा सरकारचा प्लॅन आहे आणि त्यासाठी तिने एक भली मोठी स्नायपर गन मागवली आहे आणि दाभाडे मावशीवर निशाणा सुद्धा पकडलाय। मग खरंच सरकारचा प्लॅन यशस्वी होईल की नाही ते तर पुढील एपिसोडमध्ये कळेल, पण कान्हाबद्दल आणि त्याच्या आईबद्दल एक मोठा खुलासा आपल्याला कळलाय। आजच्या एपिसोडमध्ये छडीवाला माणूस कान्हाला भेटायला आला आणि त्याने कान्हाला त्याच्या आईचा एक व्हिडिओ दाखवला आणि हा व्हिडिओ पाहून कान्हा ढसाढसा रडू लागला। मग हा व्हिडिओ त्याच्या आईचा होता। मग त्याची आई जिवंत आहे की नाही, की त्याच्या आईने आपल्या मुलासाठी एखादा संदेश पाठवलाय, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सखी जे काही बोलली त्यामुळे सरकार खूप चिडलेली असते। सरकार आणि परशुराम हे दोघेही चाळीमध्येच असतात, तेव्हा परशुराम सरकारला म्हणतो, सखीची ही जी काही मिजाज आहे ना ती फक्त चाळीतील लोकांमुळे, त्या लोकांचा तिला पाठिंबा आहे आणि त्यात तो कान्हा, त्यामुळे ती तुम्हाला असं बोलू शकली। हे सगळं मला सहन होत नाहीये। तर सरकार चिडून म्हणते, मला सुद्धा सहन होत नाहीये परशू, पण आता मी असा प्लॅन बनवेल ना की सखीची सगळी मिजाज उतरणार आणि सखी ही स्वतः पाय घासत माझ्या बंगल्यावर परत येईल आणि माझ्यासमोर भीक मागेल, मला बंगल्यात ठेवून घ्या, मला आता कोठेच जायचं नाहीये। परशुराम विचारतो, तुम्ही असं काय करणार आहे? सरकार त्याला सांगते, आता मी एका दगडात 2 नाही तर 4 पक्षी मारणार आहे। या दाभाडेने सगळ्यांना भडकवलंय ना, सखीचा तिला खूप पाठिंबा आहे, आता मी या दाभाडेलाच जगातून नाहीसा करणारे, तिचा खून करणारे, दाभाडे मरणारे। हे ऐकून परशुरामच्या पायाखालची जमीनच सरकते। सरकार सांगते, दाभाडे मरणार, पण त्याचा आरोप हा कान्हावर लागणार आणि मग कान्हा जेलमध्ये जाणार। एकदा का दाभाडे मेली आणि कान्हा जेलमध्ये गेला की मग चाळीतील लोकांना कुणीच वाली राहणार नाही। सखी सुद्धा पोरकी होईल, कारण दाभाडे आणि कान्हा तिचा सगळ्यात मोठा सपोर्ट आहेत। आणि मग ही चाळ मी विकत घेणार, चाळीवर माझा मॉल बांधणार, चाळ पाडून टाकणार, मग सखी कशी तेथे राहील? ती सुद्धा तिच्या टाचा घासत माझ्या बंगल्यावर येईल आणि माझ्यासमोर भीक मागेल, म्हणजेच एका दगडात 4 पक्षी मरतील। हे ऐकून परशुरामला सुद्धा आनंद होतो। सरकार त्याला सांगते, तू आता एकच काम करायचंय, एक स्नायपर गन मागून घे, पुढे काय करायचं ते मी तुला सांगते। परशुराम हो म्हणतो। म्हणजे एकूणच सरकारने खूप भयानक प्लॅन बनवलाय आणि जर तिचा हा प्लॅन यशस्वी झाला तर मात्र कान्हा आणि सखीचं आयुष्य उद्ध्वस्त होईल, एवढं मात्र नक्की। थोड्या वेळानंतर सरकार ही तिच्या रूममध्ये मस्त आराम करत बसलेली असते आणि त्याच वेळेस परशुराम एक भली मोठी स्नायपर गन तेथे घेऊन येतो। ही गन सुटकेसमध्ये असते। खरं सांगायचं तर आजपर्यंत कोणत्याही मालिकेमध्ये अशी खरोखरची इतकी मोठी स्नायपर गन दाखवली गेली नसेल, पण सरकार शेवटी सरकार आहे, ती जे करते ते कुणीच करू शकत नाही। आणि परशुराम तिच्या समोर ही स्नायपर गन घेऊन येतो आणि सरकारला या गनचे सगळे फीचर्स सांगू लागतो। तिला सांगतो, सरकार ही सगळ्यात लेटेस्ट स्नायपर गन आहे आणि हिची रेंज तर 2 किलोमीटरची आहे, तुम्ही येथून निशाणा लावू शकता आणि 2 किलोमीटर असलेल्या माणसाला मारू शकता। सरकार हे सगळं ऐकत असते आणि त्यानंतर परशुराम हा तिला सांगतो, ही स्नायपर गन काही साधीसुधी नाहीये आणि ही चालवायला वेगळे स्किल्स लागतात। त्याचबरोबर याचा सायलेन्सर तर इतका भारी आहे की तुम्ही जर 1 फुटावरून जरी गोळी चालवली ना तरी त्या माणसाला आवाज सुद्धा येणार नाही की त्याच्यावर गोळी कोणतरी चालवली आहे। हे ऐकून सरकार खूप खुश होते आणि परशुराम सरकारच्या हातात ही स्नायपर गन देतो। सरकार या गनकडे पाहत असते। त्यानंतर या गनचे जे काही सगळे वेगवेगळे पार्ट्स असतात, मग ती दुर्बीण असो, मॅगझिन असो, या सगळ्या गोष्टी ती लावते आणि ही स्नायपर गन तयार करते। म्हणजे एकूणच सरकारला या सगळ्या गोष्टींचा अनुभव आहे। तिने याआधी सुद्धा अशी स्नायपर गन चालवलेली असेल असं वाटतंय। परशुराम तिच्याकडे कौतुकाने पाहत असतो, या गनचं कौतुक करत असतो, पण सरकारने परशुरामची जिरवायची ठरवलेली असते। परशुरामला ती म्हणते, परशू तो सफरचंद उचल,
परशुराम सफरचंद उचलतो. सरकार त्याला म्हणते, आता हा सफरचंद डोक्यावर ठेवायचा आणि तेथे जाऊन उभं राहायचं. तू खूप कौतुक केल्याने या गनचं, पाहूया ही गन खरोखर त्या कौतुकाच्या लायकीची आहे की नाही. हे ऐकून परशुराम चांगलाच घाबरतो, त्याची टरकते. आता सरकार माझ्यावर गोळी चालवणार आणि ते सुद्धा डोक्यावर सफरचंद ठेवून, म्हणजे आज मी मरतोय. आणि तो थरथर कापू लागतो. पण सरकार त्याला बंदूक दाखवते आणि म्हणते, गप बस आणि जाऊन तेथे उभा राहा. परशुरामचा नाईलाज होतो. तो डोक्यावर हे सफरचंद ठेवतो आणि लांब जाऊन उभा राहतो. सरकार त्याच्यावर निशाणा धरते, त्यामुळे परशुराम चांगलाच घाबरतो. आता परशुरामचं काय होत असेल याचा विचारच केलेला बरा. परशुराम डोळे घट्ट मिटून घेतो, आता हा माझा शेवटचा क्षण आहे आणि मी नाही जगणार. आणि सरकार त्याच्यावर निशाणा धरते. एकूणच एवढी मोठी गन सरकार खरंच अनेकदा वापरली आहे असा त्याच्यावर निशाणा धरते आणि जोरात ट्रिगर दाबते. त्यामुळे परशुराम खूप घाबरतो आणि जोरात खाली वाकतो, डोळे बंद करून घेतो आणि सरकार त्याच्यावर खुदू हसू लागते. परशुराम तिच्याकडे आश्चर्याने पाहतो, तर सरकारने त्याच्या डोक्याला बंदूक लावलेली असते. सरकार त्याला म्हणते, परशुराम खरंच किती फट्टू आहे तू. अरे तूच ही स्नायपर गन आणली ना, आणि तुझ्याच लक्षात नाहीये का तू याच्यामध्ये गोळ्या भरल्या होत्या का? गोळ्या नाही आणि मग गन तरी कशी चालणार? तेव्हा परशुरामच्या लक्षात येतं, अरे हो मीच गन आणली, त्यात गोळ्याच नाही भरल्या, मग गोळी चालणार तशी कशी? सरकारने आपला पोपट केलाय हे त्याच्या लक्षात येतं आणि परशुरामचा जीव भांड्यात पडतो. परशुराम सरकारला विचारतो, पण सरकार आता पुढे काय करायचंय? तर सरकार त्याला सांगते, तू ही स्नायपर गन तर आणली, पण मुहूर्त कुठे काढलाय? त्या दाभडेच्या मरणाचा मुहूर्त आता मी काढणार, मी तुला सगळं सांगते. आणि सरकार तिचा प्लॅन बनवू लागते. एकूणच सरकारने यावेळेस खूपच मोठा प्लॅन बनवलाय. तिच्या हाताची स्नायपर गन आहे आणि यातून कोणाचंही वाचणं अशक्यच दिसतंय. तर दुसरीकडे सखी सदन चाळीमध्ये कोणालाही याबद्दल माहिती नसतं. ही सगळी साधी भोळी माणसं आहे आणि ती त्यांच्या आयुष्यात सुखी असतात. चाळीतील सगळी माणसं जमलेली असतात आणि उद्या कान्हाचा वाढदिवस आहे त्याबद्दलच चर्चा करत असतात. जान्हवी म्हणते, कान्हाचा वाढदिवस आहे आणि खूप दिवसांपासून आपण चाळीत कोणतंच सेलिब्रेशन केलेलं नाहीये, त्यामुळे उद्या आपण कान्हाचा बर्थडे मस्त सेलिब्रेट करूया, मस्त गोडधोड बनवूया, केक कापूया. चाळीतल्या बायका सुद्धा म्हणतात, हो कान्हा आपल्यासाठी किती करतो, आपण त्याचा वाढदिवस एकदम आनंदात साजरा करूया. तेवढ्यात एक लहान मुलगा फळ्यावर लिहितो, सेलिब्रेट कान्हा बर्थडे टुमॉरो. सानप काका तेथे येतात आणि ते एक शब्द कोड सोडवत असतात. ते त्यांच्या बायकोला विचारतात, मला एक 2 अंकी शब्द हवाय, तुम्हाला मदत करतेस का? सानप काकाची बायको म्हणते, निघा इथून, आम्हाला महत्वाचं काम आहे आणि महत्वाच्या विषयावर चर्चा करतोय आणि तुम्ही काय शब्दकोडी सोडवताय? सानप काका चिडून म्हणतात, काय कामाची बायको आहे, कधीच मदत करत नाही, आणि ते तेथून निघून जातात. तेवढ्यात सखी तेथे येते आणि म्हणते, अरे हे कुणी लिहिले फळ्यावर, सेलिब्रेट कान्हाज बर्थडे टुमॉरो, आणि सेलिब्रेटचं स्पेलिंग SELE लिहिलंय, असं कोणतं इंग्लिश शिकलाय तुम्ही? तेवढ्यात सानप काका तेथे येतात आणि म्हणतात, जाऊ दे सखी, त्या कान्हाला तरी कुठे सेलिब्रेटचं स्पेलिंग बरोबर येतंय. आणि सगळेजण कान्हावर हसू लागतात. सखी सुद्धा हसू लागते. तर किरण मात्र तोंड वाकडं करतो आणि विचार करतो, सानप काका तुम्हाला माहिती नाहीये की कान्हाला काय काय येतं ते. ज्या दिवशी तुम्हाला कान्हाचं सत्य कळेल तुम्हाला मोठा धक्काच बसणार आहे. चाळीतील सगळे लोक एन्जॉय करत असतात. सखी म्हणते, उद्या कान्हाचा बर्थडे आहे का? तर सगळे सांगतात, हो उद्या कान्हाचा बर्थडे. सानप काका पुन्हा एकदा सखीला विचारतात की सखी, माझं शब्द कोड सोडवायचंय, असा 2 अक्षरीचा शब्द आहे, म्हणजे व्यक्त होण्याची जुनी पद्धत, तुम्हाला सांगतेस का? सखी म्हणते, नाही सानप काका, आता मला काही सुचत नाहीये, मी तुम्हाला नंतर सांगेल. तर सानप काकाची बायको पुन्हा त्यांच्यावर ओरडते, तुम्ही जा ना, कशाला डोकं खाताय, येथे आमचं महत्वाचं डिस्कशन सुरू आहे. सानप काका निघून जातात. तर जान्हवी ही सखीला बाजूला नेते आणि विचारते, काय मग सखी मॅडम, उद्या तुमच्या अहोंचा बर्थडे, काय गिफ्ट देणार आहे त्यांना? तर सखी विचारते, मी कशाला त्याला गिफ्ट देऊ, आणि त्याचा आणि माझा काहीच संबंध नाहीये, आम्ही फक्त जगासाठी नवरा बायको आहोत, पण आमच्यामध्ये नवरा बायकोचं असं कुठलंच नातं नाहीये, म्हणून मी त्याला कोणतंच गिफ्ट देणार नाहीये. तर जान्हवी विचारते, ठीक आहे बाई, तुझं आणि त्याचं कोणतंच नातं नाहीये, पण तुमचे अहो कोठे आहेत ते तर तुला माहित आहे की नाही? सखी विचार करते की कान्हा नेमका कोठे गेलाय, आणि हा कान्हा चक्क त्या छडीवाल्या माणसाबरोबर गाडीत बसलेला असतो. आणि कान्हाची ही स्टाईल असते की छडीवाल्या माणसाबरोबर बसला की तो गॉगल घालतो
आणि या छडीवाल्या माणसाची फक्त छडीच दिसते, तो काही दिसत नाही. कान्हा त्याच्याकडे पाहतो तर हा छडीवाला माणूस त्याला एक मोबाईल देतो. कान्हा सर्वात आधी या मोबाईलमध्ये एक ऑडिओ प्ले करतो आणि हा ऑडिओ तोच असतो जो छडीवाल्या माणसाने आपल्या एका माणसाला, ज्याच्या हातावर धर्मयुद्ध असं लिहिलेलं असतं, त्याला कान्हाच्या रूममध्ये एक मायक्रोफोन ठेवायला सांगितलेला असतो. आणि कान्हा ही ऑडिओ क्लिप ऐकू लागतो. तेव्हा त्याला ऐकू येतं की ही तीच ऑडिओ क्लिप आहे जेव्हा कान्हा आणि सखी हे दोघे रूममध्ये होते आणि सखी ही बेडवरून खाली पडत होती. कान्हाने तिला पकडलं होतं आणि सखी चिडून म्हणाली होती, तू काय चान्स मारतोय का? नेहमी चान्स मारायची संधी शोधत असतो. आणि कान्हा म्हणाला होता, मी काय तुम्हाला चान्स मारणारा दिसलो काय? मी तुम्हाला पडण्यापासून वाचवलंय. कान्हा म्हणतो, सॉरी, मी खूप चुकीचं वागलोय, मी असं करणार नाही, मी माझ्या उद्दिष्टापासून दूर नाही जाते, पण तुम्ही सुद्धा मला समजून घ्या ना. हा छडीवाला खूप चिडतो आणि चक्क कान्हाच्या नाकावर ही छडी जोरात मारतो. कान्हा खूप घाबरतो, सॉरी म्हणतो, सॉरी, मी पुन्हा असं करणार नाही, पण तुम्ही मला मारू नका. म्हणजे हा छडीवाला एक शब्दही बोलत नाही, पण तो कान्हाला चांगला दटावतोय. याच्या आधी त्याने कान्हाच्या थोबाडीत मारली होती आणि आज त्याने कान्हाच्या नाकावरच छडी मारली आहे. म्हणजे कान्हा त्याचा खूप रिस्पेक्ट करतो. एकतर तो कान्हाचा बॉस आहे, मालक आहे, किंवा मग कान्हाचा कुणीतरी मोठा नातेवाईक आहे वयाने, ज्याचा कान्हा खूप रिस्पेक्ट करतो. मग हा छडीवाला नेमका कोण आहे हे तर काही कळू शकलं नाहीये. छडीवाला हा कान्हाला पुन्हा एकदा इशारा करतो की पहा, त्याच्यामध्ये अजून एक फाईल आहे. आणि मग कान्हा यामध्ये एक फाईल प्ले करतो. पण यावेळेस हा ऑडिओ नसतो तर चक्क व्हिडिओ असतो. आणि कान्हा हा व्हिडिओ पाहत असतो. पण हा व्हिडिओ नेमका काय आहे, याच्यामध्ये कोण आहे हे आपल्याला कळत नाही. फक्त बॅकग्राऊंडमध्ये आपल्याला एक इमोशनल गाणं, हे आई तू भासे ठाई ठाई, हे गाणं सुरू होतं. आणि हा व्हिडिओ पाहत असताना कान्हा खूप इमोशनल होतो. त्याच्या डोळ्यात पाणी येतं, तो रडू लागतो. म्हणजे एकूणच हा व्हिडिओ कान्हाच्या आईबद्दल आहे. कान्हाच्या आईबद्दल हा व्हिडिओ आहे हे आपल्या लक्षात येतं. छडीवाल्या माणसाला कान्हाची आई कोण आहे ते माहिती आहे. मग हा छडीवाला माणूस कान्हाचा बाप आहे का? आणि या व्हिडिओमध्ये असं नेमकं काय की कान्हा इतका इमोशनल झाला आणि रडू लागला? मग या व्हिडिओमध्ये कान्हाच्या आईचं काही आठवण आहे का? कान्हाची आई जिवंत आहे की कान्हाची आई जिवंत नाहीये, या जगात नाहीये, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. पण जेव्हा काही दिवसांपूर्वी कान्हाने सखीला सांगितलं होतं की माझी आई ही माझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपली होती आणि ही आत्ताची गोष्ट आहे, याचा अर्थ कान्हाची आई जिवंत आहे आणि हा व्हिडिओ त्या आईचाच असेल आणि तिने नक्कीच कान्हाला काहीतरी सांगितलं असेल, कान्हा मला तुझी खूप आठवण येते आणि तू मला भेटायला ये. किंवा मग उद्या कान्हाचा वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस कान्हा त्याच्या आईबाबांबरोबर साजरा करू शकत नाही, त्यामुळेच कदाचित आईने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असतील. हा तो व्हिडिओ असेल, म्हणून हा व्हिडिओ पाहताना कान्हा इतका इमोशनल झालाय. म्हणजे एकूणच आता कान्हाबद्दल आपल्याला काही गोष्टी कळायला लागल्या आहेत. आणि कान्हा इतका रडतोय, इमोशनल झालाय, याचा अर्थ त्याचं आणि त्याच्या आईचं कनेक्शन हे खूप जवळचं आहे. नक्कीच त्यांच्या भूतकाळात असं काहीतरी घडलंय ज्यामुळे कान्हा इतका इमोशनल झालाय, एवढं मात्र नक्की. मग हे रहस्य आहे तरी काय, हे तर आपल्याला येत्या काही दिवसांमध्ये कळणारच आहे. तर दुसरीकडे सखी आणि जान्हवी या मंदिराच्या पायथ्याशी बसलेल्या असतात. तेव्हा जान्हवी ही सखीला विचारते, तू कान्हाला काहीच गिफ्ट देणार नाहीये का? तर सखी तिला सांगते, नाही, आमच्या दोघांमध्ये नवरा बायकोचं नातंच नाहीये, माझं त्याच्यावर प्रेमच नाहीये, मग मी कशाला गिफ्ट देऊ? तर जान्हवी तिला म्हणते, मग एक मित्र म्हणून गिफ्ट दे. तर सखी म्हणते, आमच्या दोघांमध्ये मैत्रीचंही नातं नाहीये आणि कान्हा कधीच माझा मित्र होऊ शकत नाही, असा खोटं बोलणारा व्यक्ती माझा मित्र कधीच असू शकत नाही. जान्हवी त्याला म्हणते, तुम्ही सगळ्यांसमोर असं दाखवता की आमच्या दोघांचं जमत नाही, पण तुमच्या दोघांची टीम खूप भारी आहे, तुम्ही दोघे एकमेकांना खूप सपोर्ट करता. सखी विचारते, आम्ही एकमेकांना काय सपोर्ट करतो? तर जान्हवी तिला आठवण करून देते, जेव्हा तुला नोकरी हवी होती, पैशांची खूप गरज होती, तेव्हा तू चाळीतील मुलांची ट्युशन घे, ही आयडिया कान्हानेच तुला दिली होती, आठवतंय का? सखी म्हणते, हो आठवतंय ना. जान्हवी तिला पुन्हा आठवण करून देते, आणि काल सकाळी चाळीतील सगळ्या लोकांना पाण्याची गरज होती, तेव्हा तुम्ही दोघांनी एक टीम बनवली आणि सगळ्यांना पाणी पुरवलं, केला की नाही मग कान्हाने तुला सपोर्ट आणि तू कान्हाला सपोर्ट? सखीला हे पटतं आणि सखी म्हणते, हो खरंय, कान्हाने आजपर्यंत मला खूप सपोर्ट केलाय. ठीक आहे, मी उद्या त्याला बर्थडेचं गिफ्ट देईल,
परंतु तो माझा नवरा आहे किंवा माझा मित्र आहे म्हणून नाही, तर माणुसकीच्या नात्याने मी त्याला काहीतरी गिफ्ट देईल. हे ऐकून जान्हवीला खूप आनंद होतो की शेवटी सखी त्याला गिफ्ट द्यायला तयार झालीये आणि आता कान्हाचा बर्थडे आनंदात साजरा होईल. त्यानंतर सखी ही आपल्या रूमकडे येऊ लागते आणि तेवढ्यात सानप काका परत तेथे येतात आणि म्हणतात, सखी तू मला म्हणाली होतीस ना हे शब्दकोडं सोडवायला मला मदत करशील. फक्त एकच शब्द अडलाय, असा 2 अक्षरी शब्द आहे ज्याचा अर्थ जुन्या काळात व्यक्त होण्याची पद्धत असा असतो. सखीला लगेच त्याचं उत्तर आठवतं आणि ती म्हणते, काका पत्र. जुन्या काळामध्ये आपल्याला व्यक्त व्हायचं असेल तर आपण पत्र पाठवायचो. ज्या भावना आपण शब्दात नाही सांगू शकत किंवा आपल्याला सांगायची भीती वाटते, समोरासमोर बोलण्याची भीती वाटते, त्या व्यक्तीला आपण पत्र लिहायचो आणि व्यक्त व्हायचो. हे ऐकून सानप काका खूप खुश होतात आणि म्हणतात, सही जवाब. खरंच सखी तू किती हुशार आहे, एकदम जिनियस आहे, खरंच एकदम भारी उत्तर दिलं तू. असं म्हणून सानप काका तिचं कौतुक करतात आणि तेथून निघून जातात. पण सखीला सुद्धा एक आयडिया सुचते आणि ती म्हणते, अरे वा, सानप काकांच्या या शब्दकोड्यामुळे मला सुद्धा आयडिया सुचली. आता मी कान्हाला हेच गिफ्ट देणार आणि त्याला पत्र लिहिणार. माझ्या मनात त्याच्याबद्दल जे काही आहे ते सगळं मी त्याला पत्रात लिहून पाठवणार. म्हणजे त्याला त्याच्या वाढदिवसाचं सुद्धा गिफ्ट मिळेल आणि गिफ्ट काय द्यायचं ते टेन्शन सुद्धा मला राहणार नाही. सखी खूप खुश होते आणि कान्हासाठी हे पत्र लिहिण्याचं ठरवते आणि त्याच वेळेस तिला कुल्फीचा कॉल येतो. कुल्फी सखीला म्हणते, सखी दिदी किती दिवस झाले आपण एकमेकांशी बोललोच नाहीये, मला तुझ्याशी गप्पा मारायच्यात. सखी म्हणते, हो बाळा, खूप दिवसांपासून आपण एकमेकांशी गप्पाच नाही मारल्या, पण मी तुला थोड्या वेळाने कॉल करू का? कुल्फी चिडून म्हणते, काय सखी दिदी, इतक्या दिवसांनी मी तुला कॉल केलाय आणि तुझ्याकडे माझ्यासाठी वेळच नाहीये. तर सखी सांगते, बाळा तसं नाहीये, पण उद्या तुझ्या कान्हा जिजूचा बर्थडे ना, मी त्यांच्यासाठी मस्त गिफ्ट बनवतेय. हे ऐकून कुल्फीला सुद्धा आनंद होतो आणि कुल्फी म्हणते, काय उद्या कान्हा जिजूंचा बर्थडे का? मग मी त्यांच्यासाठी सुद्धा ग्रीटिंग बनवणार. तर सखी म्हणते, हो बनव आणि माझ्यासाठी सुद्धा एक बनव, मी सुद्धा त्याला बर्थडे ग्रीटिंग देईल. कुल्फी हो म्हणते आणि फोन कट करते. सखी रूममध्ये येते आणि कान्हासाठी पत्र लिहिण्याचा विचार करते आणि ती कान्हासाठी पत्र लिहू लागते. सगळ्यात आधी ती प्रिय कान्हा असं लिहिते आणि विचार करते, नाही नाही, कान्हा काय माझा प्रिय आहे का? उगाच त्याला गैरसमज व्हायचा. आणि ती हा कागद फाडते आणि गुंडाळून मागे फेकून देते. त्यानंतर ती माय डिअर कान्हा असं लिहिते, पण लिहिल्यानंतर पुन्हा विचार करते, तो काय माझा डिअर वगैरे नाहीये. ती पुन्हा एकदा कागद फाडते आणि फेकून देते. त्यानंतर ती मिस्टर कान्हा असं लिहिते आणि विचार करते, हे खूपच फॉर्मल होईल, मी काय बिझनेस लेटर लिहिते काय? ती पुन्हा एकदा हा कागद फाडून फेकून देते. आता कान्हाबद्दल काय लिहायचं हाच विचार ती करत असते. तेव्हा तिला भूतकाळातील सगळ्या गोष्टी आठवतात. त्यांची पहिली भेट आठवते की कान्हाने कसं तिला बांधून घरी पोहोचवलं होतं. त्यानंतर दिवाळीच्या वेळेस आकाशकंदील लावताना मी खाली पडत होते, कान्हाने मला वाचवलं होतं हे तिला आठवतं. हळदीच्या वेळेस आपण दोघे एकमेकांच्या किती जवळ आलो होतो, मी त्याच्यावर किती प्रेम करत होते हे सगळं तिला आठवतं. आणि त्यानंतर सखी आपल्या मनातील सगळ्या भावना या पत्रावर लिहिते आणि तिचं पत्र लिहून तयार होतं. पत्र लिहून झाल्यानंतर सखी विचार करते, आता हे पत्र कोठे लपू? उद्या कान्हाला सरप्राईज द्यायचंय, त्याला कळायला नको. असा विचार करून ती आजूबाजूला पाहते. तेवढ्यात तिला कपाटावर कान्हाची ती बॅग दिसते, ज्या बॅगमध्ये कान्हाने आपला सगळा प्लॅन लपून ठेवलेला असतो. ती विचार करते, त्या बॅगमध्ये हे पत्र ठेवते. ती एक खुर्ची घेते आणि या बॅगवर हे पत्र लपू लागते. तेवढ्यात कान्हाचा भास तिला होतो की कान्हा येतोय. त्यामुळे सखी घाई करते आणि या बॅगमध्ये हे पत्र ठेवून देते आणि खाली उतरते. आता कान्हाला उद्या सरप्राईज मिळेल, तो खूप खुश होईल असा विचार करून सखी सुद्धा खुश असते. तेवढ्यात कान्हा तेथे येतो. छडीवाल्या माणसाबरोबर जे काही घडलंय त्यामुळे कान्हा खूप टेन्शनमध्ये असतो. तो रूममध्ये येतो. सखी उभी असते. ती त्याला आवाज देते, आलास का कान्हा? पण कान्हा तिच्याकडे लक्षही देत नाही आणि तिला उत्तरही देत नाही आणि विचार करतो, आता या घरामध्ये काय काय लपून ठेवलंय ते सगळं शोधावं लागेल. कोठे मायक्रोफोन आहे किंवा कोठे कॅमेरा आहे आणि तो सगळीकडे शोधाशोध करू लागतो. सखी त्याला आवाज देते, कान्हा काय शोधतोय तू? माझ्याकडे लक्षही देत नाहीये, मला सांग, मी तुला शोधून देते. तर कान्हा तिला बाजूला करतो आणि म्हणतो, सखी मॅडम मला खूप टेन्शन आहे, मला शोधू द्या. सखी त्याला विचारते, अरे सांग ना काय शोधतोय, मी तुला मदत करते. कान्हा या सुटकेसकडे जातो, खुर्चीवर उभा राहतो
सखी त्याचा हात पकडते आणि म्हणते, अरे माझ्याकडे एकदा पहा, सांग तुला काय हवंय, मी तुला मदत करते. कान्हा खूप चिडतो आणि चक्क सखीचा हात सोडवतो, तिला ढकलून देतो आणि तिच्यावर हात उचलतो. त्यामुळे सखीला जबर धक्काच बसतो. आजपर्यंत बेबी सरकार, सखी मॅडम म्हणणारा कान्हा चक्क मला ढकलून देतोय, माझ्यावर ओरडतोय, माझ्यावर हात उचलतोय. त्यामुळे सखीचा विश्वासच बसत नाही आणि तिला खूप वाईट वाटतं. तर कान्हाला सुद्धा समजतं की आपण हे काय केलंय, आपण चक्क सखीवर हात उचललाय, तिला ढकलून दिलंय. त्यामुळे तोही खूप दुःखी होतो. एकूणच फ्रेंड्स, आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. एकीकडे सरकारने कान्हा आणि दाभाडे मावशी विरुद्ध, सखी विरुद्ध खूप भयानक प्लॅन बनवलाय आणि जर हा प्लॅन यशस्वी झाला तर कान्हा आणि सखीचं काही खरं नाही, एवढं मात्र नक्की. पण त्याच वेळेस आपल्याला कान्हाच्या भूतकाळाबद्दल अजून एक गोष्ट समजलीये. कान्हा आपल्या आईवर किती प्रेम करतो हे आपल्याला कळलंय. मग आता कान्हाची आई या जगात आहे की नाही हे तर आपल्या येणाऱ्या काही दिवसांमध्ये कळेलच. हा खुलासा लवकरच होईल. पण तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. कारण पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की जेव्हा कुल्फी कान्हासाठी ग्रीटिंग बनवत असेल तेव्हा सरकार हे पाहणार आणि विचारणार, कधी आहे तुझ्या कान्हा जिजूचा बर्थडे. तर सरकारला ती सांगेल की उद्याच आहे कान्हाचा बर्थडे. हे ऐकून सरकारला खूप आनंद होईल आणि सरकार विचार करेल की कान्हा, तुझ्या बर्थडेला आता मी तुला एक खूप भारी गिफ्ट देणार आहे. म्हणजे सरकारने ठरवलंय की आता कान्हाच्या बर्थडेच्या दिवशीच ती दाभाडे मावशीचा खून करणार आणि हा संपूर्ण आरोप ती कान्हावर लावणार. आणि दुसरीकडे कान्हा हा सखीला सॉरी म्हणेल की सखी मॅडम सॉरी, काल मी तुमच्यावर चिरडलो, तुमच्यावर हात उचलला, मी असं नव्हतं करायला पाहिजे, यानंतर असं पुन्हा कधीच घडणार नाही, मला एवढ्या वेळेस माफ करा. पण सखी मात्र त्याच्यावर खूप चिडलेली असेल आणि त्याला माफ करणार नाही. पण त्याच वेळेस एक स्नायपर गन घेतलेला माणूस हा सखी सदन चाळीवर आपला निशाणा लावणार, दाभाडे मावशीला मारण्याचा प्रयत्न करणार आणि सखी या माणसाला पाहिल. मग आता सखी या माणसापासून दाभाडे मावशीला वाचू शकेल का, दाभाडे मावशीचा जीव वाचू शकेल का, हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर तुम्हाला सुद्धा लपंडाव ही मालिका आवडते ना, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप खूप धन्यवाद.